प्रायोजक राम बंधू लोणचे, आता प्रत्येक जण जिंकेल। विरोधी पक्षनेतेपद देत नसाल तर उपमुख्यमंत्री पद रद्द करा, उद्धव ठाकरेंची मागणी। 1 नंबरला महत्त्व असताना 2 नंबरचं पद कशाला, ठाकरेंचा टोला। मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या पॅकेजचं ठिबक सिंचन झालं का, शेतकऱ्यांच्या मदतीची थट्टा सुरू, उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका। राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, रात्रीच शरद पवार अजितदादांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर मोदी पटेल भेटीला महत्त्व। मुख्यमंत्री सहाय्यता निधी संदर्भातील माहितीच्या अधिकारात दिलेली माहिती चुकीची, ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारी देत गैरसमज, तर दोषींवर कारवाई करणार मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती। शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवारांसह विरोधक आक्रमक, शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार सुरू, विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल। अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना पॅकेज वाटपात ई-केवायसी मुळे अडथळा, तब्बल 5,42,000 शेतकऱ्यांना मदत मिळालीच नाही। मदतीची 355 कोटी 55 लाख रुपयांची रक्कम शासनाच्या तिजोरीत। प्रश्नोत्तराच्या तासाला संबंधित खात्याचे मंत्री अधिकारी उपस्थित नसल्याने भास्कर जाधव आक्रमक, सरकारच्या वतीने कुणीच नाही याची दखल कोण घेणार, भास्कर जाधवांचा अध्यक्षांना थेट सवाल। नाशिक पालिकेच्या एसटीपी प्लांटसाठी पालिकेने तोडली 300 झाडं, पालिकेच्या अजब कारभारावरून नाशिकमधील पर्यावरण प्रेमी संतप्त। तलासरीच्या वेवजी ग्रामपंचायत हद्दीत गुजरातनं घुसखोरी केल्याचा आरोप, स्थानिक नागरिकांच्या आरोपानंतर गुजरात आणि महाराष्ट्र सरकारकडून सीमा मोजणीला सुरुवात। न्यूज 18 लोकमतच्या कॉटन स्टुडिओमध्ये आपलं स्वागत। नमस्कार, मी प्रियंका लाठी, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी, उद्धव ठाकरे काही वेळापूर्वीच विधान भवनामध्ये दाखल झालेले, त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली। आता सायंकाळी 7 वाजता शिवसेना आमदारांची एक बैठक पार पडणार आहे। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये रेडिसन ब्लू येथे ही बैठक पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे। तर उद्धव ठाकरे हे नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत। नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू झालंय आणि त्याच संदर्भामध्ये आज महत्त्वाची पत्रकार परिषद देखील त्यांनी घेतली। सर्वात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडून। सुमित, उद्धव ठाकरे हे शिवसेना आमदारांची बैठक घेणार असल्याचं कळतंय। बरोबर आहे, कारण बैठकांचा हा सगळा सिलसिला सुरू आहे। या 2 दिवसामध्ये त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या, जिल्हा प्रमुखांच्या बैठका घेतलेल्या होत्या आणि आज त्यांची ही बैठक आहे सगळ्या आमदारांसोबत, कारण ते आता नागपूरमध्ये आहेत। नागपूरमध्ये सगळेच आमदार अधिवेशनासाठी आलेले आहेत आणि अशा वेळेला त्यांनी ही बैठक संध्याकाळी 7 वाजता हॉटेलमध्ये बोलावलेली आहे आणि सगळ्या आमदारांना या बैठकीमध्ये उपस्थित राहायचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। कारण या आजच्या बैठकीमध्ये कालच्या बैठकीत जसं आपण पाहिलेलं होतं की समिती स्थापन करायची होती, नियुक्त्या करायच्या होत्या पदाधिकाऱ्यांच्या, मात्र यातलं काहीही झालेलं नव्हतं। अहवाल तयार करायचा होता, शेतकऱ्यांना कोणत्या आणि किती मदत पोहोचली आहे, पण यातलं काहीही झालेलं नाहीये। त्यामुळे काल त्यांनी काही पदाधिकाऱ्यांवर तिथे नाराज झालेले होते। आजच्या या बैठकीमध्ये आमदारांना नेमक्या काय सूचना दिल्या जातात, आमदारांना नेमके उद्धव ठाकरे काय मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण ही महत्त्वाची बैठक संध्याकाळी 7 वाजता बोलावलेली आहे आणि या बैठकीमध्ये वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा आणि मार्गदर्शन उद्धव ठाकरे करतील। बरं, धन्यवाद सुमित दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर उद्धव ठाकरे शिवसेना उबाटा पक्षाच्या आमदारांची एक महत्त्वाची बैठक आज 7 वाजता घेणार आहेत। रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये ही बैठक होणार असल्याचं कळतंय। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। पूर परिस्थिती संदर्भात शेतकऱ्यांच्या मदती संदर्भामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचं समोर आलंय।
अब्जावधींचा निधी मिळून देखील शेतकऱ्यांना ठोस मदत न दिल्याचं आरटीआय मधून उघड झालंय। त्यामुळे विरोधक देखील या संदर्भामध्ये आक्रमक झालेत। ऑक्टोबर 2025 या अवघ्या 1 महिन्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये तब्बल 1 अब्ज रुपयांची मदत जमा झाली आहे। मात्र राज्यातील शेतकऱ्यांना केवळ 75,000 रुपये वितरित करण्यात आल्याची धक्कादायक माहिती आरटीआय मधून समोर आली आहे। आरटीआय कार्यकर्ते वैभव कोकाट यांना आरटीआय मधून ही धक्कादायक माहिती मिळाली। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी पैसे मिळून देखील तुटपुंजी मदत केल्यामुळे सरकारवर टीकेची झोड उठवली जाते। त्याचबरोबर आगामी काळात शेतकरी देखील सरकारच्या विरोधात आक्रमक होण्याची शक्यता वर्तवण्यात येते।